हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग. आज आपण जात आहोत सातपाटीच्या फिश मार्केटमध्ये. ऑलमोस्ट आता मी लेट झालो आहे, घरूनच थोडं लेट निघालो आहे. आणि घरून निघालो मी ऑलमोस्ट 6:15ला निघालो आहे. आता वाजलेत 6:30. पोचता 6:45 वाजतील. तेवढ्यात मार्केट बघायला मिळेल किंवा नाही बघू, पण जेवढं दिसेल तेवढं तुम्हाला दाखवेल मी. आत्ता मी आहे, ही खाडी आहे म्हणजे तो मुरबा, ती मुरब्याची जेटी आहे तिकडे समोरची, ती दिसते तिकडे तीच. आणि त्या बाजूला ती सातपाटीची जेटी आहे ती वाली, आणि ती आहे बोट. या बाजूला इथे अशी रेती काढत आहेत. तर अशा प्रकारची काहीशी आपली जी खाडी आहे. आणि ही माझी कॅमेरामॅन दीदी. इंट्रो झालाय असाच. आणि तो आता सनराईज होत आहे. अशा प्रकारचा आपल्याला व्ह्यू बघायला मिळतो, सुंदर असा. आणि ही खाडी थोडं आतमध्ये जायला लागेल कदाचित, कारण तिकडनं बोट येत आहे. थोडी जी फेरी आहे त्याच फेरीतून आपण जाणार आहोत. पण हा व्ह्यू बघायला खूप मजा येते, सुंदर दिसतो. आपल्याला ना होडीत जाताना चप्पल अशी हातात घेऊन जायला लागतात, माहिती आहे का? नाहीतर इथे अशी चिखल माती आहे ना, रेती माती आहे, चिखल माती नाही. रेती मातीमध्ये पूर्ण पाय असे माखून जातात. अशी माती आहे, त्यामुळे चप्पलाच्या मागे लागून जाते आणि चप्पल वजन होतात. म्हणून अशी चप्पल हातात घेऊन जायची असतात. तशी ती आपली आता बोट येत आहे. आणि पब्लिक पण जास्ती कोण नाही मिळत. ते दोघे जण तिकडनं काका लोक येत आहेत, आणि दीदी आणि एक मी शेवटचा. आणखी तिकडनं येत असतील, ते उतरून जातील कामावर. आपण जाऊया मार्केटमध्ये. चला तर भेटूया आता डायरेक्ट बोटीत, आणि तिकडनं जाऊया मार्केटमध्ये. आपण येऊन पोचलो सातपाटीच्या जेटीवर चालत. आपला घालत टाईम झाला. आता पटापट धावत आपण मार्केटमध्ये पोचू, कारण जर मार्केट संपलं तर काय बघायला मिळणार नाही. फायनली येऊन पोचलेलो आहोत मार्केटच्या जवळ. थोडं लेट पण पोचलेलो आहोत. इकडनं असं चालवतं, म्हणजे इथे जाळी ठेवलेली आहेत, पण अजून पुढे मार्केट आहे. आपल्याला इथे अशी मच्छी बघायला मिळते. काकू घेऊन बसलेले आहेत, पण आपण त्या बाजूला जाऊया, कारण होलसेल मच्छीचं त्या बाजूला आहे. या बाजूला रिटेल घेऊन बसलेले आहेत. ते आपल्याला पापलेट बघायला मिळतात. कसे दिले पापलेट? 6,000 केले. किती? 6,000. 6,000ला एवढे पूर्ण. एक वाटा 3,000चा आहे. म्हणजे 2 वाटे 6,000ला आहे, एक 3,000ला आहे. पापलेटचा भाव तसा आहे 3,500 4,000पर्यंत. आणि हे जरा लहान पापलेट आहेत. मार्केट फिरून बघ भाव वगैरे विचार. इथे आपल्याला बोंबील बघायला मिळत आहेत. त्या बाजूला शिंगाळी आहेत. ही इथे शिंगाळी ठेवलेली आहेत. आणखी तिकडे पण आहे, त्या बाजूला गर्दी आहे. हे इथे पापलेट आहेत.
लहान मोठे त्या बाजूला आहेत आणि या टेम्पोमधून आणखी ते ट्रेक खाली झालेत पण इथे आहेत 2 3 4 त्या बाजूला आहेत ही कोलबी आहे कशी पाटी की माहीत नाही तो भाव नंतर ठरतो लिलाव केल्यानंतर. आणि आता हे कोलबी वजन करून निघत आहेत. कशी किलो देत आहे? 150 रुपये. 180 मध्ये दिली, आधी 180 मध्ये दिले सर. आता 150 भाव लावला. 150 रुपयाला ही कोलबी आहे. ही एवढी 300 रुपये आहे. 300 रुपये हे कोलबी बघ. आता आपण इथे रिटेल मार्केट जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. समोर आता आपण एंट्रन्स जवळ बघतोय आणि इथे आपल्याला वाड्या बघायला मिळतात. अशा प्रकारच्या वाड्या, एक सफेद आणि दुसरी डिझाईनवाले. इथे पण तसे वाड्याच घेऊन बसलेले आहेत. दिला वाटा विचार कसे दिले वाड्या? वाटा कसा दिला? राहुल आपल्याला इकडनं आपण आता 100चे पापलेट घेतो. तर इकडनं एक वाटा घेऊन जाऊया. ही घेतली 100ची पापलेट. ही 100ची पापलेट घेऊन आता घरी जात आहे. मस्त फ्राय करून ना खायची तळून एकदम नाही मसालेदार काहीतरी आहे टेस्ट. हे जी मच्छी दिसत आहे ना ही पावसाळ्यासाठी म्हणजे सुकत घातलेली आहे. म्हणजे आता हे सुकल्यानंतर आपण पावसाळ्यात घेऊन खाऊ शकतो. मोठी आहे तरी खूप मोठी आहे. अशाच आणखी व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर चॅनलवर नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.